तर निवडणुका जवळ येताच महायुतीसाठी जागा वाटपाचा तिढा अधिक गुंतागुंतीचा बनू लागलाय। खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे भाजपचं जागांचं गणित कसं जुळून येणार याची जोरदार चर्चा आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपकडे स्वतःचे 103 आणि 7 मित्र असे 110 आमदारांचं बळ आहे। त्यामुळे भाजपकडे यंदा 150 जागांची मागणी केली जाते। तर शिंदेंच्या शिवसेनेकडे त्यांच्या पक्षाचे 38 आणि 10 अपक्ष असे 48 आमदार आहेत। त्यामुळे शिवसेनेने 107 जागांवर दावा केलाय। तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा त्यांच्याकडे 54 आमदार असल्याचा दावा आहे। 6 अपक्षांची सोबत धरून अजित पवार एकूण 80 जागांसाठी आग्रही दिसतात। पण तीनही पक्षांनी केलेल्या जागांच्या मागणीचं गणित तब्बल 337 वरती जातं, म्हणजे 288 पेक्षा 49 जागा जास्तीच्या। याच गणितामुळे 288 मतदारसंघात आपल्या मित्रपक्षांना जागा सोडताना भाजपची सर्वात मोठी कसरत होणार असल्याचं चित्र आहे। शिवसेना भाजपची युती जुनी आहे, त्यामुळे शिंदेंना जागा सोडताना फारसा त्रास होणार नाही। पण आता अजित पवारांना सुद्धा जागा द्याव्या लागणार आहेत। त्यामुळे भाजपला स्वपक्षाच्याच अनेक उमेदवारांच्या जागांवरती पाणी सोडावं लागेल अशी चर्चा आहे। किमान 18 ते 20 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड संघर्ष होणार आहे आणि कोण्या एकाचं समाधान करताना दुसऱ्याची बंडखोरी होणार नाही याची काळजी दोन्ही पक्षांना घ्यावी लागणार आहे। अगदी आपण इंदापूरचं उदाहरण देतो, तिथे तर 3100 मतांनी हर्षवर्धन पाटील हरले होते। पण अर्जुनी मोरगाव तिथे राजकुमार बडोले भाजपचे उमेदवार होते आणि ते 700-750 मतांनीच फक्त चंद्रिका पुरे जे आता अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात हरले होते। मग तिथे जर विद्यमान आमदार म्हणून चंद्रिका पुरेंना संधी दिली तर भाजपची काय रिॲक्शन असेल आणि मग ती तिथली बंडखोरी कशी थोपवून धरता येईल पक्षाला, हे खूप चॅलेंजिंग आहे। तर सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपच्या 20 जागा धोक्यात असल्या तरी हा आकडा जागा वाटपाच्या चढाओढीमध्ये कमी जास्त होऊ शकतो। 2019 साली काय झालेलं? 2019 साली शिवसेना भाजप युतीमध्ये लढलेले भाजपने 164 जागांवरती निवडणूक लढवलेली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 124 जागांवरती उमेदवार दिले होते। 2024 साली 150 जागा मिळाव्यात अशी भाजपची आग्रही रणनीती आहे। 150च्या या फॉर्म्युल्यानुसार भाजपला गेल्या वेळी लढलेल्या एकूण जागांमधनं किमान 14 जागा मित्रपक्षांना द्याव्याच लागतील। तर जागा वाटपात कळीचा मुद्दा हा फक्त जागांच्या आकड्यांचा नाही, तर कुठल्या जागा मिळाव्यात हा सुद्धा आहे। राज्यामध्ये गेल्या 25 वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढतात। त्यामुळे राज्यातल्या काही स्पेसिफिक मतदारसंघात अजित पवारांचे आमदार असलेल्या जागांवरती भाजपच्या इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे। त्यामुळे आपल्या नव्या मित्रासाठी जुनी जागा कोण सोडणार हे बघणं महत्त्वाचं असेल। मुळामध्ये 3 पक्ष एकत्र बसतील, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि जागा वाटप होईल। त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती कुणा जागा कमी झाल्या, कुणाला अडचण निर्माण झाली अशा चर्चा करण्यात काही अर्थ नाही। नंबर 1। नंबर 2, तुम्ही म्हणताय की नेते बाहेर तर एक अपवाद सोडतं, मला वाटतं भारतीय जनता पार्टी कुणी सोडली नाही। भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या कार्यकर्ते नेत्यांची काळजी घेतं की ते थांबवण्याचे प्रयत्न केले जातात, कुणी जाऊन यासाठी प्रयत्न केले जातात। त्यामुळे या पद्धतीचं पुढच्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांची नेत्यांची योग्य ती काळजी घेईल। आणि महायुतीमधल्या याच जागा वाटपाचे साईड इफेक्ट्स उमटायलाही सुरुवात झाली आहे। कागलचे समरजित सिंग घाटगे असोत, वाईचे मदन भोसले असोत, नांदेडचे भास्करराव खतगावकर असोत किंवा मग इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असे भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार एकतर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतायत किंवा तशी चाचपणी तरी करताना दिसतायत। आता जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येईल तसे हे प्रमाण अधिक वाढलं तर आश्चर्य वाटायला नको। आणि यापुढची आपली बातमी आहे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातल्या छुप्या शीतयुद्धाची।